मी पालवे पंढरीनाथ अर्जुन, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोधेगाव या ठिकाणी इंग्रजी व समाजशास्त्र या विषयाचे अध्यापन करत आहे। आज आपण समाजशास्त्र याविषयी अध्ययन करणार आहोत। त्यामध्ये प्रकरण पहिले भारतीय समाजाचा परिचय। या प्रकरणामध्ये आपण प्राचीन व मध्ययुगीन भारत याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे। आज आपण वसाहतकालीन भारत याविषयीची जे राष्ट्र आर्थिकदृष्ट्या व लष्करीदृष्ट्या संपन्न असते ते राष्ट्र इतर राष्ट्रावर वसाहत स्थापन करून सत्ता काबीज करत असतात। भारतातील वसाहत कालखंड म्हणजे युरोपीय देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो। आपण नेहमी असे म्हणतो की ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले, परंतु त्यापूर्वी 16व्या शतकामध्ये पोर्तुगीज व्यापाराच्या दृष्टीने भारतात आले। 17व्या शतकामध्ये डच आणि ब्रिटिश भारताच्या किनाऱ्यावर उतरले। फ्रेंच सुद्धा भारतामध्ये आले, परंतु त्यांचे अस्तित्व फक्त दक्षिण भारतामध्ये पाँडिचेरी या ठिकाणी जाणवले। ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले। ब्रिटिश काळात प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्य कारभाराची घडी सुरळीत केली, तसेच अनेक सामाजिक सुधारणा केल्या। वसाहतीच्या काळातील ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावर दृश्य परिणामांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया। त्यामध्ये एक, ब्रिटिशांनी भारतामध्ये उच्च शालेय पातळीवरील शिक्षण हे इंग्रजी भाषेतून दिले। त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी भाषा ही संपर्काची भाषा बनली। शाळा व महाविद्यालयामध्ये सर्व जाती धर्मांच्या मुलामुलींना शिक्षणाची संधी दिली की जे मध्ययुगीन कालखंडामध्ये स्त्रियांना शिक्षणाची कुठलीही संधी नव्हती। आज आपण पाहतो भारतामध्ये सर्व जाती धर्माची पंथांची मुलं एकत्र शिक्षण घेत आहेत। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही। इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1856 मध्ये आणावे कलकत्ता, मुंबई आणि चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना झाली। आधुनिक शिक्षण पद्धतीचा विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते, तर ते लौकिक जीवनाशी संबंधित होते। यामध्ये गणित, तत्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास इत्यादी विषयांचा समावेश होता। या शिक्षणातून बुद्धिवादी वर्ग उदयास आला। यामध्ये समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता यासारखी मूल्य बुद्धिवादी वर्गामुळे समाजात खोलवर रुजली गेली। दोन, संस्कृती। संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची पद्धती होय। या ताकदीमध्ये आपण संस्कृती हे प्रकरण पाहिले आहेत। त्यामध्ये संस्कृतीचे प्रकारही पाहिले आहेत, भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती। संस्कृतीमध्ये पेहराव, खाद्य संस्कृती, सामाजिक रीतिरिवाज, वर्तणुकीचे नियम, दृष्टिकोन, भाषा, खेळ, मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील लोकांनी ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली होती। प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन म्हणजेच पाश्चात्तीकरण असे म्हटलेले आहे। त्याचबरोबर
अल्तास या समाजशास्त्रज्ञाने पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण करतानाच 4 प्रकारात त्याचे वर्गीकरण केले आहे. 1. व्ययमूलक, 2. वृद्धिमूलक, 3. पुष्टीमूलक आणि 4. संमिश्रतामूलक. त्यामध्ये 1. व्ययमूलक बदल म्हणजेच मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे. 2. वृद्धिमूलक म्हणजेच मूळ सांस्कृतिक लक्षणामध्येच नवीन लक्षणाची भर पडणे. 3. पुष्टीमूलक म्हणजेच मूळ सांस्कृतिक लक्षणांचे अधिक समृद्ध बनणे. आणि 4. संमिश्रतामूलक म्हणजे जुन्या व नव्यांच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित करणे होय. 3. प्रशासन. ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली आणि प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतात रूढ केल्यास त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यासारख्या विविध विभाग स्थापन केले. हे सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन केले होते. ब्रिटिशांनी नवीन न्याय पद्धती निर्माण केली. या न्याय पद्धतीमध्ये भारतातील विविध सामाजिक पारंपरिक न्याय प्रणालीचा विचार करून त्या नवीन न्याय पद्धतीची उभारणी केली होती. मात्र तिची अंमलबजावणी धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यक्तींच्या जातीपातीचा विचार न करताच केली जाईल. वतनदार आणि जमीनदार यांचे वहिवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले. त्यांचा परिणाम होऊन भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेवर हळूहळू लोकशाही मूल्य दिसू लागली. इंडियन काउन्सिल ऍक्ट, इंडियन हायकोर्ट ऍक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट 1861 या सर्व कायद्यामुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीमध्ये महत्वाचे बदल घडून आले. 4. अर्थव्यवस्था. अर्थ म्हणजे पैसा. अर्थव्यवस्था म्हणजे औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण यामुळे वसाहतीच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमध्ये वाढ यांच्यामुळे जातीनुसार कौशल्य, व्यवसाय आणि त्यावर आधारलेली सामाजिक बंधने यांची चौकट हळूहळू बदलू लागली. पूर्वी प्रत्येक व्यवसाय, उद्योग हा त्या जातीवर अवलंबून असे. त्या जातीनुसार तो व्यवसाय केला जात असे. इतर जातींचे लोक त्या व्यवसाय करत नसत. परंतु शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग उदयास येऊ लागले. जातीमधील पारंपरिक विधिनिषेधांची बंधने हळूहळू गळून पडू लागली. ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा खेड्यामधील राहणाऱ्या लोकांवर, शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. या काळात शेतीचे व्यापारीकरण होऊ लागले. उदरनिर्वाहाची अर्थव्यवस्थेची जागाच नफ्यावर पोचल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. त्यामुळे नगदी पिकांना महत्व येऊन त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झालाच. बंगाल आणि ओरिसा येथे 1856 साली पडलेला दुष्काळ हा या बदलाची साक्ष आहे. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक व्यवसाय हा त्या जातीनुसार, त्यांच्या रूढी परंपरेनुसार केला जात असे. परंतु आज आपण पाहतो आधुनिक काळामध्ये प्रत्येक कुठलीही व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता ती इतर जाती धर्मांचा व्यवसाय करत आहे. आज आपण अनेक उदाहरण असे बाजारामध्ये पाहत आहोत.
दळणवळण आणि संपर्क. ब्रिटिशांनी भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य जे केलं असेल ते म्हणजे रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी केली. तसेच टपाल आणि तार या सोयी केल्यास की ज्यामुळे या दळणवळणच्या साधनामुळे देशातील कुठल्याही टोकापर्यंत लोकांपर्यंत या सुखसोयी सुविधा पोहोचू शकल्या. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि त्या स्रोतांपर्यंत त्यांना पोहोचणं सहज शक्य झालं. 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढलाच की त्यावेळे पूर्वी भारतातील कच्चा माल इंग्लंडला पाठवण्याचे फार कठीण काम होते. ते काम या कालवा खुला झाल्यामुळे ते सोपे झाले. वाहतूक आणि संपर्क यांच्या साधनामधील सुधारण्यामुळे भारतातील कच्चा माल हा इतर देशामध्ये पाठवला गेलाच आणि त्या कच्च्या मालासाठी अनेक ठिकाणी बाजारपेठाही उपलब्ध झाल्या. भारतामध्ये संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा अवलंब केला. सुशिक्षितांच्या गटामधील वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. भारतीयांमध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेमुळे ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा पुकार केला गेला आणि भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक व्यक्तीने स्वतःला झोकून घेतलं. त्या लढ्यामध्ये तन मन धनाने स्वतःला झोकून दिलं आणि त्याप्रमाणे 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला. महात्मा गांधींनी या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारले आणि पुढे आपला भारत स्वतंत्र करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. चळवळीमध्ये अनेक लोकांनी स्वतःला त्याच्यामध्ये झोकून घेतलं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना संस्था स्थापन केल्या. त्यामध्ये प्रकर्षाने राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्याचबरोबर अनेक अनिष्ट प्रथा रूढी परंपरा ज्या आहेत त्यांना त्यांच्या विरुद्ध आवाज उठवलाच. त्या रूढी प्रथा परंपरा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. या आर्य समाजाची स्थापना केल्यामुळे समाजातील अनेक व्यक्तींनी त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला. त्यानंतर आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी प्रार्थना समाज स्थापन केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केली. त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघ यांची स्थापना केली आहे. ॲनी बेझंट यांनी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. बेहरामजी मलबारी यांनी सेवासदन तर राधाकांत देव यांनी धर्मसभा स्थापन केली. सैद वली उल्लाह यांनी बहावी चळवळ तर इरोदेव्ही रामस्वामी पेरियार यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट अशा अनेक वेगवेगळ्या सामाजिक सुधारणा सामाजिक चळवळी त्यांनी स्थापन केल्या की जेणेकरून समाजातील जे लोक आहेत यांच्यामध्ये बदल घडून आला पाहिजे. 8 सामाजिक कायदे. वसाहतकालीन कालखंडामध्ये या सामाजिक कायद्यांचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टीशी आहे. समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे
प्रचलित दुष्ट प्रथावर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे त्यांना शक्य झाले हे लक्षात घ्यायला हवे की केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाहीच, मात्र त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण आणि अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्यांना त्यातून आशा निर्माण होते. यासाठी काही महत्त्वाचे कायदे पुढे दिलेले आहेत. एक, सती प्रतिबंधक कायदा 1829 मध्ये. सती प्रतिबंधक कायदा म्हणजे काय की पूर्वीच मुलींचं विवाहाचं वय हे कमी असायचं. बालपणी विवाह केल्यामुळे पती हा तिच्यापेक्षा वयाने जास्त असे आणि मग तो मेल्यानंतर त्या स्त्रीला त्याच्या चितेमध्ये म्हणजे त्याच्या त्या अग्नीमध्ये तिला उडी घ्यावी लागत असे किंवा तिला त्याच्यामध्ये जाळून मारलं असे. ही जी अनिष्ट प्रथा होती सती जाण्याची, ती प्रथा राजाराम मोहन राय यांनी लॉर्ड बेंटिंग यांच्या मदतीने हा कायदा संमत केला. त्याच्यानंतर इंडियन स्लेव्हरी ऍक्ट 1843. इंडियन स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी. जसंच आज आपण जनावरांचा, प्राण्यांचा बाजार भरतो, तसा पूर्वी गुलाम म्हणजे लोकांचा बाजार भरला असे. जनावरांप्रमाणेच लोकांचा व्यापार होत असेच, लोक विकली जात असत. त्यामध्ये त्या अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या प्रथा बंद करण्यासाठीच 1843 मध्ये तो कायदा झालेला आहे. त्यानंतर 1850 मध्ये कास्ट डिसेबिलिटीज रिमूव्हल कायदा की 1843 मध्ये कास्ट रिमूव्हल डिसेबिलिटीज की समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं जातीभेद करता येणार नाही, कुठली जात श्रेष्ठ कनिष्ठ अशी मानली जाणार नाही, याविषयीचा कायदा त्या ठिकाणी पारित करण्यात आला. त्यानंतर 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा की की पूर्वी मुलींच्या विवाहाचं वय हे 14 वर्ष असायचं आणि तिला ज्या व्यक्तीशी लग्न केलं जायचं त्याचं वय तिच्यापेक्षा कितीतरी अधिक असायचं आणि अशा वेळेस ते पती मेल्यानंतर तिला वैधत्व येत असे आणि त्या मग ती आल्यानंतर त्या स्त्रीचं कोणीही तोंड न पाहणे, तिला पांढरी साडी परिधान करणे, सतत घरात बसणे, केस ओपन करणे, असे अनेक रूढी परंपरा त्या ठिकाणी होत्या आणि मग त्या बंद करण्यासाठी 1856 मध्ये त्या विधवा पुनर्विवाह कायदा पारित झाला की त्या विधवेने त्या मुलीने परत लग्न करणं हा कायदा पारित झालेला आहे. त्यानंतर 1870 मध्ये स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध कायदा. स्त्रियांचं समाजातील स्थान हे पूर्वीपासूनच दुय्यम आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही समाजामध्ये एकदम वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तिची त्या पद्धतीने हत्या केली जात असे. त्यानंतर 1872 मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट बालविवाहाविरोधी कायदा 1929 की पूर्वी वय वर्ष 14 असेल किंवा त्यापेक्षाही कमी असेल तर मुलींचा विवाह केला जात असे आणि त्याच वेळेस त्या मुलींना कुठल्याही प्रकारचं त्या विवाहाविषयीची कसली जाणीव नसेल तरी तो होत असेल आणि म्हणून आज आधुनिक काळामध्ये मुलीचं 18 वर्ष वयास पूर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करता येत नाही. जर तो विवाह केला तर कायद्याविरुद्ध त्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो, त्यांना कठोर शिक्षा केली जाते आणि म्हणून असे अनेक वेगळ्या प्रकारचे कायदे या सामाजिक कायद्यामध्ये अंतर्भूत आहेत की जे कायदे विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्येच जे अनिष्ट रूढी प्रथा परंपरा होत्या त्या सर्व मोडीत काढण्यासाठी कायदे केले आहेत.